आपण आदिवासी विकास महामंडळाच्या डायरेक्टरची आणि आपण नवीन तडफदार आहात. एक महामंडळाचा डायरेक्टर म्हणून तुम्ही भविष्यामध्ये कुठली रणनीती आखलेली आहे कामाची? या ठिकाणी आदिवासी विकास मंडळ निवडणूक लढवत असताना त्या ठिकाणी मतदारांनी भरघोस मतदारांनी त्या ठिकाणी आम्हाला दोघांना इंद्रजित गावित आणि मला निवडून दिलं. निवड तर झाली. याच्यानंतर जे काही समाजासाठी अडीअडचणी आहेत, समाजाच्या उन्नतीसाठी ज्या काही नाविन्यपूर्ण योजना आहेत, त्याच्यात रेग्युलर पद्धतीने केली जाणारी भात खरेदी, त्याच्यानंतर इथे असलेल्या छोटे व्यवसायाला प्रोत्साहन, त्याच्यानंतर नवीन नवीन योजना, त्या ठिकाणी बंद पडलेल्या ज्या काही योजना आहेत त्यांची सुरुवात करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील. वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना या ठिकाणी महामंडळामध्ये चालू होते, परंतु मध्यंतरीच्या काळात त्या ठिकाणी त्या सगळ्या योजना त्या ठिकाणी बंद झाल्या. त्या नव्याने कशा चालू करता येतील, नव्याने आदिवासी लाभार्थ्याचे जे काही व्यवसाय आहेत, पारंपरिक व्यवसाय असतील, रेग्युलर व्यवसाय असतील, त्यांना कसं प्रोत्साहन देता येईल, याच्यासाठी आम्ही दोघं त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. आम्ही दोघंच नाही तर आम्ही 17 जण त्या ठिकाणी त्या असलेल्या महामंडळात त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. विशेष म्हणजे महामंडळाच्या या प्रक्रियेत साधारण शिक्षणाचा कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी सहभाग दिसत नाही. तर शिक्षणाला काही योजना करता येतात का, त्याचबरोबर तो शिक्षणाच्या काही योजना करता येतात का, जेणेकरून इथला असलेला जो काही युवा तरुण आहे त्याला आपण कुठंतरी प्रवाहात आणतो का, या पद्धतीच्या योजना त्या ठिकाणी आपण करतो. आणि त्या ठिकाणी नव्याने काही योजना येतील का, शेती संदर्भात असतील, व्यवसायासंदर्भात असतील, नवीन नवीन प्रकल्पासंदर्भात असतील, अशा पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी आपण करतो. आमची लवकरच त्या ठिकाणी आता मंत्री महोदयांसोबत, मंत्री महोदय या महामंडळाचे अध्यक्ष असतात, तर त्या मंत्री महोदयांसोबत त्या ठिकाणी बैठक आयोजित करणार आहे. मला वाटतं एक साधारण नागपूरच्या अधिवेशन 7-8-9 पासून काहीतरी सुरू होते, त्या दरम्यान त्या ठिकाणी ती बैठक होईल आणि त्याच्यात वेगवेगळ्या योजनांचा जुना असलेला अहवाल, जुना असलेल्या रखडलेल्या योजना या संदर्भात पण त्या ठिकाणी चर्चा होईल. त्याच्यामुळे पुढच्या भविष्याची वाटचाल करताना त्या ठिकाणी नवीन योजनांसाठी प्रयत्न करू. त्यानंतर आता तुम्ही नव्याने यात एंट्री केलेली आणि तुम्हाला सर्वात जास्त भरघोस मतांनी निवडून आणल्यात आपण, ही तुमची जमिनीची फार मोठी बाजू आहे. सर्वात जास्त 3 गोष्टीला कुठल्या तुम्ही सुरुवातीला प्राधान्य देणार आहात? प्रथमतः तर इथं प्रत्येक आदिवासी लाभार्थी आहे का तो आदिवासी विकास कार्यकारी सोसायटीमध्ये त्या ठिकाणी उत्पन्न वाढीसाठी नेहमी त्या ठिकाणी कर्ज स्वरूपात असतो किंवा योजनेस्वरूपात असतो त्या ठिकाणी मागणी करत असतो. परंतु संस्थेची परिस्थिती बघितली, बँकेची परिस्थिती बघितली तर मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेल्या सोसायट्या, बँका त्या ठिकाणी अडचण तयार झाली. त्याच्यामुळं प्रथमतः सोसायटी कशी जिवंत राहील, सोसायटीतले असलेले अनिष्ट तफावत असेल, बँकेची अनिष्ट तफावत असेल, याच्यासाठी प्रयत्न करतो. दुसरी गोष्ट इथं असलेलं शिक्षणाचं जोड, शिक्षणाला आपल्याला आधी प्राधान्य द्यावं लागेल, जेणेकरून इथला असलेला भरकटलेला जो काही युवक आहे, भरकटलेला काही जो विद्यार्थी आहे, त्याला आपल्याला त्या ठिकाणी प्रवाहात आणण्यासाठी त्या ठिकाणी आपण प्रयत्न करू. त्याच्यानंतर जे व्यावसायिक ज्ञान आहे, व्यावसायिक असलेले आपल्या आदिवासी समाजात छोटे छोटे व्यवसाय, पारंपरिक व्यवसाय असतील किंवा आता नव्याने सुरू झालेले व्यवसाय असतील, त्याला आपल्याला प्रोत्साहन देऊन त्या ठिकाणी कसे आपले आदिवासी युवा तरुण, युवा उद्योजक त्या ठिकाणी प्रवाह देतील यासाठी. शेवटचा प्रश्न माझा, जल जंगल जमीन हा आदिवासींचा महत्त्वाचा मानलेला आहे. तर आपण आदिवासी जंगलामध्ये भरपूर वनौषधी आहे, त्या वनौषधीसाठी त्याचं जतन असेल, संवर्धन असेल किंवा असे इंडस्ट्रीज वगैरे काही आदिवासी बहुल भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये, की जेणेकरून आपल्या आदिवासी तरुणांना काम मिळेल किंवा यासाठी तुम्ही काही विचार केलेला आहे का? विचारलेला प्रश्न महामंडळाच्या संदर्भातच त्या ठिकाणी लागू आहे. ज्याप्रमाणे भात खरेदी होती, त्याप्रमाणे आदिवासी जे काही जंगल जमीन आहे त्या ठिकाणी उत्पादित होणारे अनेक जंगलातून मिळणारे उत्पन्न आहे. त्याच्यात बांबू असेल, मोहापूल असेल, त्याच्यानंतर आपलं औषधी वनस्पतीच्या ज्या काही साली असेल, जेणेकरून इथलं असलेलं आरोग्य आपण त्याच्यावर निर्भर करतो. आदिवासी माणूस हा प्रथम उपचार हा नैसर्गिक उपचार त्या ठिकाणी करतो. वेगवेगळ्या पद्धतीच्या झाडांच्या साली वापरून त्या ठिकाणी जखमेवर असेल किंवा शारीरिक आजार असेल त्याच्यावर प्रयत्न करत असतो. एक साधे उदाहरण सांगतो का, मोहाफूल दारू म्हणून बघितली जाते, तर तिला जर आपण त्या मोहाफुलाला जर आपण कुठेतरी मेडिसिनमध्ये घेऊन गेलो, त्याचं कंटेंट चेक केलं आणि ते जर मोहाफूल जर समजा मेडिसिनमध्ये आणलं
तर त्याची असलेली व्हॅल्यू, त्याची असलेली किंमत, मोहा फुलाची किंमत एक चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी किंमत वाढेल आणि इथून असलेल्या आदिवासी भागातील असलेल्या शेतकऱ्याला, असलेल्या युव तरुणाला त्या ठिकाणी उत्पन्न वाढेल, त्या असलेल्या मोहा फुलाचा उपयोग होईल. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या वनातून मिळतात आणि आपण वन संवर्धन करतो. त्या वनांमधून वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी आपल्याला मिळत असतात, त्याच्यातून उत्पन्न वाढीसाठी आपण प्रोत्साहित करतो. धन्यवाद सर, आपण खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. TV9 उपसंपादक प्राध्यापक सुनील चोपडे, कळवण, नाशिक.